हॅलो गाईज, सकाळचे 4 वाजता मी हा व्लॉग चालू करते कारण न्यूजच तशी आहे आमच्या घरात. मम्मी पुन्हा एकदा आजी झाली आहे. आजी नाही, पणजी झाली आहे. मी आजी झाली आहे. माझी पोरगी आहे ना माऊ. तर दाखवते चला तुम्हाला काय आहे ती गोष्ट. सकाळचे 4 वाजले आणि एवढं क्यू क्यू आवाज कुठून येतोय बघा. हा कोणाला बघते दाखवते. ए मम्मी हा परत बाहेर आला. आमच्या माऊ आई झाली आहे परत. आम्हाला कळलंच नाही प्रेग्नेंट कधी होती. बघा छोटा निन्नू आला आहे. नन्नू हा सेम माऊ झालाय. लास्ट टाइम एक पण माऊ सारखा पिल्लू नव्हता. सकाळी 4 वाजता माऊने दिली आहे गुड न्यूज. आणि एवढा ऍक्टिव्ह कसं काय समजत नाही. घरभर फिरायला बघते. ए टिव टिव ए टिव टिव. आणि माऊ बेड खाली गेले तिला मम्मी काढते. पप्पांनी टप आणलेला आहे त्याच्यासाठी. चला बघूया माऊ आता किती पिल्लं देते. आताशी एकच पिल्लू दिलंय माऊने. माऊ ए माऊ. तिथं मी तिला खायला आणून ठेवलं तर पाण्यात कपडा गेला का काय नाही गेलंय. आपण खाऊ आणि पाणी इकडं ठेवूया जरा. माऊच्या खाऊ आणि पाण्याची सोय इथं केलेली आहे. अरे बदूला बेबी नाही, बदूला छोटा भाऊ झाला. भाऊ आहे का बहीण अजून कन्फर्म नाही. पण माऊची हिस्ट्री बघता माऊला पोरच होतात, पोरी काय होत नाही. काय ग माऊ. बिचारीला दुखत असेल जाम. तो बघा दूध पितो. माऊ दूध पितो. पण मला हे नाही समजत आहे ही प्रेग्नेंट कधी होती. आणि आम्हाला कळलं. आम्ही 2-4 दिवस बोलते माऊ जरा जाडी दिसते, माऊ जरा जाडी दिसते. माऊ तूने कब किया. हा माझी छोटीची नन्नू. छेम तू छेम माऊ झाला ना. एक तर रात्री झोप नाही झाले आणि सकाळी यांचा बघा काय चाललंय. नालायक साले. तो त्याच्या कानाखाली मारतोय, हा त्याच्या कानाखाली मारतोय. तर चला आपण जाऊन माऊला खाऊ देऊया. माऊ मॅडम इथे आहेत त्यांच्या छोट्या छोट्या नन्नांसोबत. तर किती सेम टू सेम माऊ झालंय बघा ना. सेम टू सेम. माऊ चल खाऊ खायला ये. चल ही बघा माऊ. माऊ तो 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 गेला गेला. खाऊ कधी गेला. पंजा बघ त्याचा बघ. पंजा नख पण बघ किती वाढलेली. पंजा बघ एवढा रुंद आहे माऊ. तर अशा प्रकारे माऊचं जेवण झालं आहे. आत्ता वाजलेत 12:15 आणि माऊचं जेवण झालंय. तिला मी 3 वाजता परत एकदा खायला देईन आणि पाणी देईन. माऊ दूध पित नाही. आता तिला मी दूध दिलं असतं पण दुधाला ती तोंडही लावत नाही. आणि मी आंघोळ केली. आंघोळ केल्या न केल्यासारखी वाटत असली तरी पण. माऊ हा मोठा दादा बघा. मोठा दादा बघा. स्टार्ट. तर मी जस्ट जिम वरून आली आहे आणि येताना चिकन आणलंय. चिकन ठेवून घेते. अरे बापरे माझं लक्षच नाही. इकडं कोण बसलाय बघा. बोकुली ए बोकुली. बोकुली आणि बदुली जरासं नाराज आहेत कारण त्यांचे आता लाड जास्त व्हायचे आणि आता नवीन पिल्लं झाली आहेत तर आता लाड कमी होणार. या चिकनचं आपण बनवणार आहोत माऊसाठी कॅट फूड. म्हणजे तेवढं चिकनचं नाही, माझ्यासाठी पण थोडा आणलाय. आणि तो कॅट फूड कसा बनवायचा
ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बोकुली, बोकुलीचं तोंड बघा ग. बोकुली, ए बोकुली, ए शोनी शोनी बोकुली. अगं माझी बोकुली, चल चल फिरायला जाऊ, चल चल फिरायला जाऊ. माऊला पण दाखवते हा का तुम्हाला एकदा. माऊ, अरे बापरे, माऊ बाहेर आली आहे. माऊ काव खाते. आणि ही बघा शोंटी नोंटी, ए चुटी. एकच दिवसाच्यात म्हणून मी उचलून नाही घेत आहे, पण आम्हाला तुम्ही बघू शकता किती क्युटी पाय आहोत आम्ही. अरे बापरे. मी हात लावते तर माऊ कायच बोलत नाही, बाकी कोणी हात लावला तर या करून बोलते. आहे ना माऊ, ए माऊ, माऊ कुठेतरी चालले. आता ही बाहेर यायच्या आधी आपण हा दरवाजा बंद करून टाकू. बाय बाय. ओके, तर इथे मी माऊला हा चिकन बाजूला काढला. त्याच्यामध्ये एक अख्खी कलेजी आहे आणि थोडेसे बोनलेस पीसेस आहेत. ह्याच्यातलं थोडंसं मी भदवण डाकूला पण देईन. आणि ह्याच्यामध्ये हा मी एवढासा बटाटा टाकते. ह्याच्यामध्ये गाजर पण टाकतात, पण सध्या पाऊस चालू आहे आणि मला माऊला थोडं गाजरने ना शिंका येतात आणि म्हणून मी ह्याच्यात गाजर अवॉइड करते. आता ह्याच्यामध्ये मी ह्याचे बारीक 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 तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकते आणि हे एकत्र शिजवणार आहे मी. आणि मग ह्याची पेस्ट करून आपण माऊला देणार आहोत. सो आता मी एक टाइम तिला कॅट फूड आणि एक टाइम हे देत जाईन. ह्याच्यात मी देताना कॅट फूडचे 4-5 दाणे पण टाकेन, म्हणजे तिला ते क्रंची क्रंची चांगलं वाटतं. सो हे बघा, हे असं आहे आता चिकन आणि बटाटा. ह्याच्यामध्ये आता पाणी टाकूया आणि गॅसवर ठेवूया. ओके, तर आता मी हे गॅसवर ठेवलंय. मीडियम गॅस ठेवायचे, आपण जास्त फास्ट नाही ठेवायचं आहे. हे होत राहील त्याचं तोपर्यंत मी बाकीची कामं आवरते. तर चला, आता ह्या पिल्लांखालचा कपडा मी चेंज करून घेते. एक नवीन कपडा आणलाय मस्त. एक जुनी पडदा होता तो, त्याला मधून फाडलाय. तर आता हा आपल्याला त्यांच्या खाली टाकायचा आणि आधीचा होता तो काढायचा. तर तुम्हाला आता मी पिल्लं दाखवते. पिल्लं आपण जरा ह्याच्यात काढूया थोड्या वेळ. आता ते हा बघा केवढंच आहे. ए गुड्डू, ए गुड्डू, डोळे मिटायला, डोळे म्हणजे उघडायला थोडे दिवस आहेत त्यांना अजून. डोळे उघडले की मी तुम्हाला अपडेट देईनच. सध्या इथं जा, तुमचा कपडा बदलायचा आहे. हा सेम माऊ झालाय. अरे बाबा, हे नको लागतात मला. सेम टू सेम माऊ आहे आणि हे दोघं सेम टू सेम भोका आहेत. माझी मम्मी बोलते असाच भोका होता तो. सेम टू सेम असाच दिसायचा तो भोका. मी जुडिओची पप्पी घ्यावीशी वाटते, पण आता नाही घेणार. आणि मग त्या भोक्याला कुत्र्यांनी फाडून टाकलं आमच्या एरियामधलं, म्हणून आम्ही आमच्या मांजरींना बाहेर सोडत नाही. चलो, या कपड्याला आपण राम राम करूया आणि न्यू ब्रँड कपडा टाकूया. माऊच्या पिल्लांचे घर कपडा तो मांडला. आता मी परत ह्याच्यामध्ये पिल्ला ट्रान्सफर करते. ए किऊ किऊ काय करतो? आवाज ऐकायचा आहे, कायचा आवाज ऐकायचा आहे ना? ए आवाज काढणार आहे, काढणार आहे आवाज. ए पिऊ पिऊ कर ना. कुत्रा बा आता नाही ओरडत आहे. हा ओरडतंय का बघूया. इथं खाली ठेवल्यावर ओरडते. एवढी किडू वाटतो मला सगळं. पप्पी घ्यावीशी वाटते. तीनच आहेत. चला, माऊ आली बघा, आली बघा. पिल्लांचा आवाज ऐकून आली बघा मम्मा त्यांची. मम्मा बस. चालले दूध प्यायला, नुसते दूध पित आहेत. माऊ, ए माऊ. चला, तर त्यांना दूध पिऊ देत. आपण भेटूया नंतर. काळू खाताना भेटूया. आता चिकन आणले तुला.
तू तर डायरेक्ट पिल्लांना बघून घाबरते, एवढ्याशा पिल्लांना बघून घाबरते. हा बघा आता ह्याला आणलंय, हा बघू काय करतो. त्यांची जरा फ्रेंडशिप करून द्यायची आहे, म्हणजे कसा एका घरात सौख्यभरे नांदायला पाहिजे ते. बोकू बोकू कोण आहे? कोण आहे बोकू? बघतो, इन्स्पेक्शन चालू आहे. नवीन मेंबर कोण दिसतायत? आपल्यासारखेच दिसतायत. चालला लय फ्रेंडशिप करायला. आता थांबायच नाही तर. तू डायरेक्ट घाबरते. काय झालं? काय? चला आता मी जाते आंघोळीला. बाय बाय. तर गाईज मी थोडं बाहेर गेली होती आणि मम्माने माऊला खाऊ देऊन टाकला, त्यामुळे माझ्याकडे त्याची क्लिप नाही आहे. मी माऊला गुड नाईट बोलायला आली आहे. कशी लाडाला आली बघा, कशी लाडाला आली माझी माऊ, कशी लाडाला आली. आणि हे निन्नू इथं दूध पिते. घाबरू नको माऊ, मी छोटीशी माऊ आहे. हां इथं काजू. तर चला, अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. माऊला पिल्लं झालेली आहेत. चला, आमच्या माऊला खूप खूप तुमच्या काय बोलतात शुभेच्छा द्या आणि आमच्या पिल्लू खूप खूप मोठे होऊ देत, मस्त गुडगुडीत होऊ देत असं बोला. हां का? गुड नाईट, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बघा बाय बोलते एका हाताने तुम्हाला. बाय बाय, पंजानी बाय बाय बोलते.